मित्रांनो, प्रश्न उत्तर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराज यांच्याविषयी मराठीत माहिती हवी आहे. तर तुम्हाला मी इथे 20 अशा गोष्टी देतो ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील. तर सुरू करूया. पहिला आहे सामाजिक बंधनांचे उल्लंघन. मित्रांनो, जन्मभूमीनुसार क्षत्रिय असूनही स्वतः कुणबी म्हणून त्यांनी सामाजिक बंधनांना आव्हान दिले होते. तर असे श्री संत तुकाराम महाराज. 2 नंबरचं घेऊया, त्यांचा प्रभाव. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचा समान प्रभाव. त्यांनी संत ज्ञानेश्वरीला सखोल अभ्यास केला होता, तर संत नामदेवांच्या भक्तिमार्गाने त्यांना विशेष प्रभावित केले होते. अनेक अभंगात त्यांनी संत नामदेवांचा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. 3 नंबरचं वैयक्तिक दुःखाचे मात करणे. त्यांची पत्नी रुक्मिणी आणि पहिल्या पुत्राचे अकस्मात निधन हा त्यांच्या आयुष्यातील फार मोठा दुःखदायक प्रसंग होता. या दुःखातून सावरून येण्यासाठी त्यांनी आपल्या भावना सखोल व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या अनेक अभंगात त्या व्यक्त होतात. 4 नंबर स्वप्नातील दर्शन. सांगितले असे जाते की एकदा स्वप्नात त्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. या स्वप्नानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आणि त्यांनी अविरत विठ्ठलाची भक्ती केली. 5 नंबर गोड पाण्याची विहीर. देहू येथील त्यांच्या घरासमोर असलेल्या विहिरीचे पाणी आजही गोड आणि पिण्यायोग्य आहे असे समजले जाते आणि हे चमत्कार आहे. मित्रांनो, हा पुढचं घेऊया. 6 नंबर राजाला उपदेश. आपल्या काही अभंगात त्यांनी त्यांचे समकालीन राजा शहाजीराजांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी राजाला उपदेशही केल्याचे उल्लेख आढळतात. या उपदेशातून त्यांनी राजाला आपल्या कर्तव्याची आणि प्रजेच्या हिताची आठवण करून दिली असावी असा अंदाज आहे. याच्यानंतर 7 नंबरचं घेऊया निसर्ग प्रेम. मित्रांनो, त्यांच्या अनेक अभंगात निसर्गाचे सुंदर दर्शन वर्णन आढळते. त्यांनी डोंगर, नद्या, पक्षी, फुलझाडे असे मनमोहक शब्दात चित्र रेखाटले आहे. पुढचं घेऊया. 8 नंबर भक्ती मार्गातील वेगळेपणा. वर्णभेद न करता सर्व जणांचा भक्तीचा उपदेश देणे हा त्यांच्या भक्ती मार्गातील एक वेगळेपणा होता. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा. पुढचं घेऊया सामाजिक सुधारणा. स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यांना समानतेचा पुरस्कार करून त्यांनी सामाजिक सुधारणांवरतीही भर दिला. त्यांच्या मते स्त्री शिक्षण प्रोत्साहन देणे हे आवश्यक होते. त्याच्यानंतर पुढचं घेऊया वादग्रस्त वारसा. वडिलोपार्जित संपत्तीचा त्याग करून त्यांनी साध्वी जीवन जगले. संपत्तीपेक्षा भक्ती महत्त्वाची ठेवली. 4 नंबर कवितेतील सोपेपणा. सर्वसामान्यांना समजणारी अभंगाची भाषा ही त्यांची खासियत होती. 12 नंबर साहित्यिक प्रभाव. मराठी भाषेवर मोठा प्रभाव. त्यांच्या अभंगांमुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. पुढचं 13 नंबर भजन आणि कीर्तन परंपरा. मराठी भजनाची आणि कीर्तनाची परंपरा समृद्ध केली. त्यांच्या सुंदर आणि भावपूर्ण अभंगांमुळे मराठी भजनाची आणि कीर्तनाची परंपरा अधिक समृद्ध झाली. वादविवाद. समकालीन संत आणि पंडितांशी झालेले वाद. त्यांच्या तत्त्वज्ञानावर आणि भक्तिमार्गावरून अनेक वादविवाद झाले. मात्र आपल्या सडेतोड उत्तरांनी त्यांनी आपले मते प्रभावीपणे मांडले. पुढचं घेऊया वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत होते ते. ज्ञानेश्वरानंतर वारकरी संप्रदायाला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले. समाधीस्थान. देहू येथील त्यांचे समाधीस्थान हे भाविकांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. पुढचं घेऊया 17 नंबर मूर्ती आणि चित्र. मूर्ती आणि हस्तलिखित पोथी आजपर्यंत सापडल्या नाही, परंतु त्यांच्या वर्णनावर आधारित अनेक चित्र उपलब्ध आहेत. पुढचं घेऊया 18 नंबर अभंगांचे संग्रह. 5000 पेक्षा जास्त अभंगांचा संग्रह संत तुकाराम गाथा या नावाने प्रसिद्ध आहे. हा संग्रह मराठी साहित्यातील एक अमूल्य ग्रंथ मानला जातो. नंतर 19 नंबर घेऊया. त्यांचे काही अभंग इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. मित्रांनो, अतिशय संपूर्ण भारतात त्यांचे हे पसरलेलं आहे. आणि शेवटचं सतत प्रेरणा. आजही त्यांचे अभंग लाखो लोकांना जगाच्या कठीण मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहेत. त्यांचे विचार आणि भक्ती हे कालातीत आहेत. कृपया मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. काही नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही सांगा. धन्यवाद आणि बाय बाय.